डोंबिवली स्थानका परिसराजवळील चिमणी गल्ली म्हणून प्रसिद्ध असलेल्या भाजी मंडईत भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 2 भाजी विक्रेत्यांचा येथील डासांच्या उपद्रवामुळे मृत्यू झाल्याचा आरोप येथील भाजी विक्रेत्यांनी केला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विनावापर पडून असलेल्या पे अँड पार्क वाहनतळाजवळ हे भाजी विक्रेते बसत होते। या चिमणी गल्लीमध्ये पाटकर प्लाझा या इमारतीमध्ये तळमजला आणि पहिला मजला हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला वाहनतळ म्हणून वापरासाठी दिलेला आहे। या विनावापर पडून असलेल्या वाहनतळाच्या तळमजल्यामध्ये चक्क गटारगंगा निर्माण झाली आहे। या गटारगंगेमुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीचा त्रास येथील भाजी विक्रेत्यांना प्रचंड प्रमाणात होत आहे। नाक दाबून जीव मुठीत धरून येथील भाजी विक्रेते आता इथे भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत। येथे मच्छरांचा मोठ्या प्रमाणावरती उपद्रव निर्माण झाल्यामुळे येथील भाजी विक्रेत्यांनी याची तक्रार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे केली होती। मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अद्याप याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही। या सर्व प्रकाराबाबत आपण येथील भाजी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष नाना पाटील यांची भेट घेतली आणि हा सर्व प्रकार काय आहे हे नेमकं त्यांच्याकडनं जाणून घेतलं। आपण आता आहोत डोंबिवलीच्या चिमणी गल्ली प्रसिद्ध भाजी मंडईमध्ये। इथे 2 भाजी विक्रेत्यांचं काही दिवसापूर्वी निधन झालेलं आहे। असं सांगण्यात येतं की त्यांना मलेरिया झाल्यामुळे निधन झालेलं आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे। ते इथेच या भाजी मंडईच्या इथे बसत होते, परंतु ही जी आता तुम्ही संपूर्ण बिल्डिंग बघताय ही याच्या तळमजल्यावरती आणि पहिल्या मजल्यावरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वाहनतळ म्हणून जागा दिलेली आहे, परंतु अजिबात त्याचा वापर होत नाही। आपल्यासोबत आहेत नाना पाटील, भाजी विक्रेता संघटनाचे अध्यक्ष। नाना, काय नेमकी परिस्थिती आहे, काय झालंय? नेमकी परिस्थिती आता जवळजवळ 14 वर्ष झाले या बिल्डिंगला। याच्या खाली पाणी साचतंय, सर्व पाण्याची एवढी घाण झाली पाण्याची की ते पाणी सडल्यासारखं वास येतो त्याच्यातून। आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावर मच्छर, आम्हाला भरपूर त्रास आहे याच्यापासून। या पाण्यापासून मच्छर जास्त झालेत आणि या मच्छरांमुळे आमचे 2 भाजीवाले मेलेत आता 4-5 दिवसापूर्वी। त्यांच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या आणि वारले ते। काय झालं होतं, मलेरिया, डेंग्यू? हा, डेंग्यू झालेला। डेंग्यू मलेरिया पैकी काहीतरी एक झालेलं। डॉक्टरांनी सांगितलं की पेशी कमी झाल्या, पांढऱ्या पेशी, त्याच्यामुळे त्यांना मरण आलं। तर असं न करता पालिकेने आमच्याकडे बी लक्ष द्यावं आणि काहीतरी पालिकेने लक्ष दिलं तर सुधारणा होईल। दुसरी गोष्ट, आमचा सर्वे झालेला आहे, 14 वर्ष झाले आम्हाला सर्वे होऊन, अजून काहीच हे नाही त्याच्याबद्दल। म्हणजे तुमच्या भाजी विक्रेत्यांना कुठे बसवायचं ते? लायसन, आम्ही जर लायसन मागितलं तर लायसन देत नाही आम्हाला। लायसन तयार आहेत पण देत नाही, का देत नाही? आणि आम्ही जर कधी काही कंप्लेंट करायला गेलो, आता हे 2 लोक मेली होती, त्यांना सांगायला गेलो की आमचे 2 भाजीवाले मेलेत मच्छरमुळे, जरा काहीतरी लक्ष द्या। तर तिथे आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमच्या फेरीवाल्यांची संख्या खूप वाढली, असं सांगण्यात आलं। म्हणजे फेरीवाल्यांची संख्या वाढली म्हणून काय असं मारायचं आम्हाला? हा कुठला प्रकार आहे असा? कुणाकडे गेलेला तुम्ही नेमके? आम्ही आपल्या सहाय्यक आयुक्त मॅडमकडे, मुंबारकर। हा, मुंबारकर मॅडमकडे गेलतो। त्यांनी सांगितलं आम्हाला की फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे भरपूर। संख्या वाढायला कारणीभूत तेच लोक आहेत, तेच लोक कोणाला आणून बसवतात तिथे आणि ते त्यांचं जे काय असेल ते त्याच्यामध्ये आम्हाला काही हे नाही। पण संख्या वाढायला कारण नगरपालिकाचे, ज्या लोकांचं काम झालेलं आहे, सर्वे झालेलं आहे, त्यांना तर लायसन द्या, आमचं हेच म्हणणं आहे। आपण जो पाहत आहात हा या वाहनतळाच्या पहिल्या मजल्याचा भाग असून हा एवढा मोठा विस्तीर्ण भाग विनावापर पडून आहे। या पहिल्या मजल्यावर देखील 2 व्हीलर अथवा 4 व्हीलर लावण्यासाठीची विस्तीर्ण जागा आहे, मात्र ती सध्या विनावापर पडून आहे।
या वाहनतळाचा वापर जर सुरू झाला तर डोंबिवली जी रस्त्यांवरती दुतर्फा बेकायदेशीर वाहने लावली जातात आणि त्यामुळे जो वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तो बऱ्या प्रमाणात दूर होऊ शकतो. दर पावसाळ्यामध्ये या जागेमध्ये तळमजल्यावरती कायम पाणी साचत असल्यामुळे कुठलाही कंत्राटदार हे पे अँड पार्क वाहनतळ चालवण्यास इच्छुक नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या रस्त्याचं काँक्रिटीकरण झालंय, मात्र ज्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर इथे वाहनतळ बनवण्यात आलेला आहे त्यामुळे हा रस्ता जवळपास अर्धाच उरलेला आहे. या रस्त्यात मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक तयार होतं. 2 मोठ्या गाड्या जाणं तर अत्यंत मुश्किल घटना इथे होऊन जाते. डोंबिवलीतल्या स्थानक परिसरातील अशा या गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हीच परिस्थिती पाहण्यास येते. मानपाडा रोडवरील टाटा पॉवर लेन या भागातील हे वाहनतळ आहे. अर्थातच हे वाहनतळ अनधिकृत असून इथे मोठ्या प्रमाणावरती वाहनं लावली जातात. मानपाडा रोड आणि टिळक रोड या रस्त्यांना जोडणारा मानव कल्याण केंद्रासमोरील हा रस्ता कायमस्वरूपी वाहनतळ बनून गेलेला आहे. या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे वाहनतळ आहे त्याचं जे दुसरे प्रवेशद्वार आहे तेथे आता फेरीवाल्यांनी गराडा टाकलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी महापालिकेच्या फ प्रभाग क्षेत्र कार्यालयात जनवाणीने भेट दिली असता तेथे फ प्रभाग क्षेत्राच्या सहाय्यक उपायुक्त सौ हेमा मुंबारकर या कल्याणला महत्त्वपूर्ण मीटिंगसाठी गेल्या असल्यामुळे प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध नव्हत्या.